अधिक मासाच्या निमित्तानं पूर्णा तालुक्यातील मोजे चुडावा येथे व्यंकटराव दत्तराव देसाई यांनी श्री गुरुपूजन तथा धोंडे उपहार महोत्सवचे आयोजन येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरात केले होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवीश्वर कुळाचार्य परमपूज्य श्री कारंजेकर बाबा महानुभाव, अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद अमरावती यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। तर प्रमुख पाहुणे म्हणून भजन महंत श्री नांदेडकर बाबा विजय बुवा, महंत श्री नांदेडकर बाबा मुकुंद बुवा, महंत श्री साईराज बाबा, साहित्याचार्य गोगरगावकर, योगी बाबा शेवलीकर, आचार्य श्री हंसराज महानुभाव चुडावा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। या प्रसंगी कवीश्वर कुळाचार्य परमपूज्य श्री कारंजेकर बाबा महानुभाव यांनी या अधिक मासाबाबत व गुरुपरंपरेविषयी सखोल मार्गदर्शन केले। तर दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिक मासाचे महत्त्व विशद केले। चांगला समाज घडवा, चांगले संस्कार दिले पाहिजे, आईवडिलांची सेवा केली पाहिजे, हा मोलाचा संदेश पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं देण्यात आला। यावेळी सुभाषराव देसाई, बी आर देसाई, गीताराम देसाई, शहाजीराव देसाई, श्रीधरराव देसाई, दासराव देसाई, माजी सरपंच साहेबराव देसाई, अशोकराव देसाई सह सर्व महानुभाव पंथातील भक्तांनी हजेरी लावली होती। उपस्थानाचे कार्यक्रमाचे आयोजक व्यंकटराव देसाई यांनी आभार मानले। काय संदेश असेल समाजाला? आज चुडावा या गावामध्ये येण्याचा योग आदरणीय व्यंकटरावजी देसाई यांच्या निमित्ताने या ठिकाणी आला। खरं तर या ठिकाणी हा कार्यक्रम एक चांगले संस्कार समाजावर व्हावे, चांगल्या पद्धतीने समाज घडला पाहिजे, चांगल्या पद्धतीने त्यांनी खऱ्या अर्थानं आईवडिलांची आपली सेवा केली पाहिजे, हे करून
आपल्या मठमंदिरांचंही रक्षण त्यांनी खऱ्या अर्थानं करावं. नित्यनेमानं त्यांना त्या ठिकाणी जावं मठमंदिरामध्ये, परमेश्वराची भक्ती करावी. त्यामुळे तो सुसंस्कृत होईल आणि त्यामुळे इतर विचार न डोक्यात खऱ्या अर्थानं न येता तो एक चांगला माणूस खऱ्या अर्थानं बनू शकतो. असाच या अधिक महिन्याच्या निमित्तानं, पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमामध्ये आम्ही हे विचार या ठिकाणी प्रकट केलेले आहेत. समाज खऱ्या अर्थानं सुसंस्कृत व्हावा, त्याने जे विचार आहेत आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात त्यानं आत्मसात करावी आणि त्या माध्यमातून त्यांनी त्याचं जीवन व्यतीत करावं, हेच खऱ्या अर्थानं समाजाला सांगणार. सप्तव्यसनारहित तो राहिला पाहिजे. दूतंच मध्यंच पिशितंच वेशा पापार्ध चोरी परद्वार सेवा, ही जी 7 सप्तव्यसनं खऱ्या अर्थानं सांगितलेली आहे की ज्या सप्तव्यसनांमुळे माणूस राहत नाही. आणि म्हणून ही सप्तव्यसनं जर त्यांनी सोडली, ती अंगीकार नाही केली, तर तो खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगू शकतो. हेच खऱ्या अर्थानं या निमित्तानं इथे समाजाला सांगण्याचा मानस प्रयत्न आम्ही सातत्यानं करत आहोत. धन्यवाद.